आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पहिल्यांदाच कर्जत जामखेड मतदारसंघात दौरा। आमदार रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स। जिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार। नाशिकमधल्या निर्धार मेळाव्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल। फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमा। आपण मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगाते मोदी अभियान। ठाकरेंची टीका तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शाह आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। उच्च न्यायालयाचा कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून दिलासा। चौकशीसाठी कामराच्या अटकेची गरज नाही। उच्च न्यायालयाची मुंबई पोलिसांना चपराक। मात्र आम्ही कामराला प्रसाद देणारच, सेनेच्या नरेश म्हस्केंची भूमिका। यंदापासून राज्यात नवं शैक्षणिक धोरण लागू। सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची 4 टप्प्यात अंमलबजावणी होणार। यंदा फक्त पहिलीसाठी नवं शैक्षणिक धोरण। राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची। 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार। नव्या शैक्षणिक धोरणात शिक्कामोर्तब। छत्रपती संभाजीनगरच्या घाटीला बनावट औषधी पुरवठा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल। बेगमपुरा पोलीस ठाण्यात औषध निर्माण कंपनीवरही गुन्हा। नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती। याचिकेवर उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी का घेतली नाही अशी विचारणा हायकोर्टाकडे। खुलासा मागवला। हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लिमांना स्थान मिळेल का? वक्फ कायद्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा सवाल। आज अंतरिम आदेशाची शक्यता। वादग्रस्त संपत्ती वक्फच्या ताब्यात की सरकारच्या, यावर काथ्याकूट झाला। घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अपमानजनक वागणूक दिल्याचा आरोप। मनसे पदाधिकाऱ्यांकडून सोसायटीतल्या अमराठी कुटुंबांना समज। रॉबर्ट वाड्रांच्या अडचणी वाढणार। मनी लॉन्ड्रिंगच्या 3 प्रकरणात ईडी आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता, तर वाड्रांची आजही चौकशी। मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या तपासासाठी पश्चिम बंगाल पोलिसांकडून 9 सदस्यीय एसआयटीची स्थापना, तर हिंसाचार पूर्वनियोजित ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। सोन्याच्या दरात मोठी उसळी। सोनं लाखाच्या उंबरठ्यावर। प्रतितोळा 98,000च्या दरासह आजवरचा उच्चांक गाठला। आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार। अक्षर पटेलच्या दिल्लीनं मैदान मारलं। राजस्थाननं जिंकलेला सामना गमावला। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।